पक्षाचं सरकार येईल अशी ते अपेक्षा बाळगतात आहेत. खूप चांगला आकडा इंडिया आघाडीनं टच केलेला आहे. मात्र जे आकडे दिसतात आहेत त्यात अगदी सध्या जे इतर मध्ये आहेत ते सुद्धा आले तरी सरकार बनवण्याचा फिगर येत नाही. त्यामुळे मी जयू भटकरांना विचारते की हे कसं साध्य होईल. कसे राजकारणात काही होऊ शकतं. म्हणजे 2019ला आपण पाहिलंय कशा पद्धतीनं या ठिकाणी संघटन झालं आणि प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं एक विशिष्ट ठरलेली असतात. पण ज्या पद्धतीनं काँग्रेस, शिवसेना हे सगळं एकत्रीकरण झालं, विचारधारा वेगळी होती. मला असं वाटतं की आताही उद्यापासून ज्या पद्धतीनं NDA आणि इंडिया आघाडीच्या सगळ्या बैठका दिल्लीमध्ये होत आहेत, नितीश कुमारांनी कोणच्याशी बोलणं झालं, शरद पवार साहेब कोणच्याशी बोलले, ह्या सगळ्या घडामोडीत जसं आत्ता जे विद्याताई म्हणाल्या की जसं आपण दैनंदिन जीवनात म्हणतो की व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते, तशा व्यक्तीपेक्षा आणि उमेदवारापेक्षा पक्ष मोठा असतो. तर मला असं वाटतं की नितीन गडकरी हे सर्व देशामध्ये सर्व भाषिकांमध्ये एक आदरार्थी आणि आपुलकीचं व्यक्तिमत्व. नक्कीच सुरेश भटावरे, मी आपल्याकडे येते. नितीन गडकरींचं नाव हे अशा पद्धतीनं समोर आता आपल्या दोन पॅनलिस्टनी आणलं. खरंच त्याची चर्चा कुठंतरी होईल असं वाटतंय का? असं आहे, नरेंद्र मोदींना जे काही आम्ही पत्रकारांनी दिल्लीत पाहिलंय त्याप्रमाणे ते पूर्वी गुजरातमध्येही मुख्यमंत्री होते. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी त्यांच्या पक्षाला नसली तर ते स्वतः मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याच्या स्पर्धेमध्ये स्वतःला कितपत मानतात याविषयी मला शंका आहे. आणि त्यांच्या पक्षामध्ये असं आहे की नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच त्यांची उमेदवारी पुढे आणली होती. आणि आता अशी परिस्थिती आहे की देशामध्ये भाजपच्या पुढे अनेक प्रश्न आहेत. या निवडणुकीचे अंतिम निकाल येईपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आत्ता जे आपण डोळ्यासमोर आकडे दिसत आहेत ते पण बऱ्यापैकी बदललेले असतील. त्यावेळेला भाजपच्या नेतृत्वामध्ये एकूणच त्यांना बदल करायची वेळ येईल आणि अशा वेळेला फ्रंट रनर फक्त गडकरीच आहेत. ते भाजपचे नेते म्हणून सत्ता त्यांच्यापर्यंत जाईल की नाही हे शेवटच्या आकड्यांवर ठरेल. पण ते जर झाले तर ती एक स्वागतार्ह बाब महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नक्कीच ठरेल. नक्कीच सगळ्यांना सगळे जण स्वीकार करतील असं नेतृत्व नितीन गडकरींचं राहील